जासी ऐसियांची भेटी जिही हरी धरिला मनी दिले संसारासी पाणी कोण हा भाग्याचा ऐसियांची बोले वाचा जिही हरी धरिला मनी दिले संसारासी पाणी तुका म्हणे त्याचे भेटी होय संसाराची तुटी जिही हरी धरिला मनी दिले संसारासी पाणी विठ्ठल बाबा वेळ किती माझ्याकडं नारदा एकदा चला प्रस्तुत प्राप्त वेळी मला स्तवनामध्ये वेळ नाही घालवायचा. कारण का अमेरिकेमध्ये स्वामी विवेकानंद हिंदू धर्माचं महत्व सांगण्यासाठी गेले असता त्यांची वेशभूषा होती भगव्या रंगाचे कपडे आणि आपला भारतीय पेहराव हिंदू सनातन धर्माचा पेहराव. तर तो त्यांचा पोशाख बघून त्यांना बोलण्यासाठी कोणी संधी देत नव्हतं. ऐकता ना तुम्ही झोपाल्यावर सांगा बरं. त्यांना ऐकायला कोण बोलायला संधी देत नव्हतं. परंतु एक उदार अंतकरणाची एक महिला होती. तिला 10 मिनिटं बोलण्याचे होते. 8 मिनिटं ती महिला बोलली. शेवटचे 2 मिनिटं तिने विवेकानंदांना बोलण्यासाठी दिले. किती दिले मोठ्याने बोल 2 मिनिटं. तर ते 2 मिनिटं जेव्हा विवेकानंदांना भेटले ना विवेकानंद चालत नाही गेले. जे बाक होते ना बसायला माकडासारखे उड्या मारत गेले. अमेरिकेतले लोक बोलले ये देखो इंडियन मंदिर. का उडी मारत गेले बुडते हे जन. वेळ खूप कमी आहे आपल्याकडं. माय बाप ऐकाय ना वेळ खूप कमी आहे. वास्तविक संतांनी कधी आपण नादी लावलं नाही. संतांनी आपल्याला नादी लावलं नाही. संतांनी आपल्याला वाऱ्या करायला लावलं नाही. संतांनी इकडे तिकडे हिंडायला लावलं नाही. ज्ञानेश्वर मध्ये गोवी अमोल दादा तुम्ही व्रत नियमून करावे शरीरात न पडावे दूर काही न वजावे तीर्थासी गा. माऊली महावैष्णव ज्ञानोबा सांगतात व्रत करू नका. शरीरामध्ये प्राण नसतील तर तीर्थाला जाऊ नका. म्हणजे तीर्थयात्रा बंद करायच्या का नाही. ज्ञानोत्तर भक्तीमध्ये संत ज्ञानोबा संत नामदेवराय यांनी तीर्थावळीचे अभंग लिहिले ना. कशासाठी लिहिले. पण ज्ञानोत्तर भक्तीमध्ये तीर्थाला जात असताना माझी भूमिका काय हे मला कळलं पाहिजे ना. मी अजूनही जरी काशीला जर ट्रेनने जात असेल प्लेनने जात असेल आणि तिथे गेल्यावर मला दर्शन होत नसेल तर मी आजही निराश होऊन बसतोय. आणि वास्तव हे वास्तव आहे. मग त्यांनी सांगितलं देवाला तुळशीचं पान तरी वाहा. हो मी थोडं त्याच्या पलीकडे जाऊन बोल. तुका म्हणे मज अवघे तुझे नाम धूप दीप राम कृष्ण हरी. हो उदके नानो स्वरूप तुझे तेथे माझे काय विचार. देवा तुला आंघोळ घालायची पाण्याने आंघोळ घालायची उदक सुद्धा तू आहे. आणि ही सच्चिदानंद श्रीपाद बाबांची बोधाची व्याख्या. हो एक देशी परी व्यापी आले लोकत्रय. हो आपल्याला एक देशी परमात्मा नाही करत संत. आपला सर्व खलविदम ब्रह्माचा उपदेश माझ्या सकट तुम्हाला सगळ्यांना झालेला आहे. हो ऐसे व्यापक ज्ञान भले जयांचे हृदय घेऊसित आले तयांची दृष्टी समता बोले फार करू. आपल्याला जे ज्ञान भेटलेलं आहे ना आता वास्तविक मुद्दा असा आहे इथं बोधाची व्यापकता पण मांडायची आणि काही पाहुणे मंडळी पण आलेले आहेत. हो कारण सगळ्यांना मग त्यांनी सांगितलं मी पात्र वाढायचं का माझं आहे. म्हणजे सगळ्यांना थोडं थोडं आणि मी कोणी जास्त शहाणा नाही. मी लायकीचा नाही तो राहण्याचा. ओके हो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तरू. हो त्यांच्या कृपादाने मी कथा नाही सांगणार. हो प्रमाणे त्यांच्या कृपादाने कथेचा डॉक्टरची जाते माझी चिरफाड करायचा धंदा आहे माझा. हो मी फक्त फाडणार गप नाही बसणार. मी ते फाडणार. कोणती नसकुठं माझं काम आहे. हो त्याच्यामुळे मी एखादा मुद्दा जर सांगत असेल ना त्या मुद्द्याची व्यापकता त्याचा विस्तार आणि नक्की संतांना त्या ओवीतून प्रमाणातून मला सांगायचं काय वाचन करताय आपण सगळं.
संतांच्या प्रत्येक वाक्यामध्ये, अभंगाच्या प्रमाणामध्ये, ओळीमध्ये, ज्या प्रत्येक शब्दामध्ये 3 भूमिका असतात. माय बाप ऐकताय ना तुम्ही? एक असतो वाच्यार्थ, जो तुम्ही आम्ही वाचतो. एक असतो भावार्थ. ताई बोलल्या ज्ञानोबरांची एखादी ओळी काळजाला भिडली ना की भाव सदृश होतो, भावदृप्त आपल्यामध्ये येते. हो, इथपर्यंतच आपण जातोय बरं का. आणि हिंमत करून बोलेला, ह्या भावाच्या पलीकडे जायला मला वेळच नाही. वास्तविक सद्गुरू स्वरूप काय? भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरू. हो, मला भावाच्या पलीकडे जायचंय. हो, पण मी आज त्याच्या पलीकडे जात नाही. आणि मला उपदेश तर केलाय सर्व खलविदम ब्रह्माचा. हो, विठ्ठल. मला उपदेश केलाय सर्व खलविदम ब्रह्माचा. सर्व खलविदम ब्रह्म म्हणजे काय? ज्या वेळेस आपल्याला संतांनी अनुग्रहाचं नाम दिलं, थोडं धाडस करून इथं पण बोलेल. आपल्याला वाटत असेल देव दिला आणि देव घेतला आणि हे झालं पाहिजे. अंगणवाडीच्या मुलाला अंगणवाडीचं शिक्षण भेटलं पाहिजे, 5वीच्या मुलाला 5वीचंच शिक्षण भेटलं पाहिजे, आणि डिग्रीवाल्याला डिग्रीचं शिक्षण भेटलं पाहिजे. हो, सुरुवातीला वाटतं संत देतात आणि आपण घेतो, हे सुद्धा एक स्वप्न आहे. हो, प्रमाण आहे माझ्याकडे. एरवी ज्ञान हे आपुले परी पर ऐसेणी जाहले, जे आवडून घेतले भव स्वर्गाधिक. ज्ञानोबा ज्ञानेश्वर सांगतात हे जे ज्ञान आहे, तुम्हाला आम्हाला संत महात्म्याने दिलेलं जे ज्ञान आहे, ज्ञानोबा सांगतात हे त्यांनी कुठून विकत आणून, कोणाकडून आणून खेचून तुम्हाला आम्हाला दिलेलंच नाही. हो, भागवतामध्ये नाथराय सांगतात वाढवून आपली भक्ती माझे ज्ञान दिधले माझे हाती. हो, परमात्म्याने काय केलं, भगवंताने काय केलं, त्याचीच भक्ती साधकाच्या अंतःकरणातून फलद्रूप केली आणि साधकाचंच असणारं ज्ञान हे साधकाला दावून दिलं. हो, फक्त काजळी काढली मी विवेकाची काजळी फेडून, विवेक दीप उजळी तो योगी पाहे दिवाळी निरंतर. माझे सुख मज माझे सुख मज माझे सुख मज दावेले डोळा दिधली प्रेम कला ज्ञान मुद्रा. संतांनी तुम्हाला आम्हाला ज्ञान बाहेरून आणून दिलेलं नाही. ज्ञानोबरांच्या मी सांगत होतो की आपल्याला ह्या ज्ञानाचा विसर का पडला, कारण आपण स्वर्ग आणि नरक यांचा छंद घेतल्यामुळं आपलंच असणारं ज्ञान आपल्यापासून दूर गेलं. हो, आता सुद्धा प्रत्येकाने अंतःकरणात जर विचार केला ना, प्रत्येकाला आता सुद्धा आपला विश्वास नाही की हे ज्ञान आपलंच आहे स्वतःच. आपल्याला अजून वाटतं आपल्या श्रीगुरूंनी दिले आणि हे सगळ्यांचं वास्तव आहे. हे वास्तव आहे. कधी वाटणार असं आपण सर्व? तुका म्हणे आम्ही विधीचे जणिते स्वयंभू आयते, आम्हाला केलं ना, आम्ही कृतज्ञ नाही आहोत. तुकोबाराय सांगतात. हो, बाबा सांगायचे ना, तुकोबाराय कृतज्ञ नाहीत. तुकोबाराय स्वतः स्वयंभू होते, व्यापक होते. अनुरेणू या थोकडा
अजून बारकाव्या बरं काय प्रमाणामध्ये. आपण म्हणतो अनु रेणू या थोकडा तुका आकाश एवढा, तुका आकाश एवढं म्हणत असताना सुद्धा आपण तुकोबारांना संकुचित करतोय. हो, आकाशाला ज्याचं पांघरुण आहे, आकाशालाही ज्याचं पांघरुण आहे ते किती मोठे हरिपाठात प्रमाण दिले. ज्ञानदेव भोसे निवृत्तीचे झाड, ज्ञानदेव भोसे निवृत्तीचे ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड गगना हुनी वाढ नाम आहे. हो, आकाशालाही ज्याचं पांघरुण आहे. ऐकता ना तुम्ही, आकाश सर्वत्र व्यापक आहे, पण त्या आकाशाला सुद्धा ज्याचं पांघरुण आहे ते स्वरूप तुमचं आमचं. आणि याच्यासाठी बाबा म्हणायचे तुकोबार आकाश एवढं, आपण केवढे 3.5 हाताचे. आपण 3.5 हाताचे. आपण सुद्धा विचार करा, आकाश एवढं व्यापक आहे, त्या आकाशाला देखील ज्याचं पांघरुण ते स्वरूप तुमचं आमचं आहे. आणि हा उपदेश, हा बोध आपण आपल्या संतांनी केला. हो, त्या बोधाचं नावच आहे व्यापक. विचार पण व्यापक झाला पाहिजे. चांगला विचार केला तर. हे फक्त बोलायचं वाक्य नव्हतं बरं का बाबांचं. चांगला विचार केला तर हे वेद वाक्य. हो, विचार परमार्थ विचाराचाच आहे, दुसरा काहीच परमार्थ नाहीये. हो, भागवतामध्ये दत्तात्रय भगवंतांनी 24 गुरु केले. ऐकताय ना तुम्ही, दत्तात्रय भगवंतांनी 24 गुरु केले. मागाशी त्यांनी सांगितलं गुरूंचं महत्व. हो, गुरु करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण गुरु विण संता विण प्राप्ती नाही, ऐसी वेद देती आहे. गुरूंचं अनन्य साधारण महत्व आहे. हो, त्यांनी भरपूर सांगितले गुरुंबद्दल, मला काही इथपर्यंत जायची गरज नाही. त्यांनी गुरु का करावेत, हो, पण गुरु काय देतात, कशासाठी देतात हे सांगण्याचा निश्चित प्रयत्न करेल. हो, गुरु करणं अत्यंत गरजेचं आहे. का? कारण गुरु दाविल्या वाटा येऊन विवेक तीर्था तटा, चांगला विचार केला तर. विचार म्हणजे विवेक. विवेक म्हणजे काय? सार असार, खरं खोटं, साच लटिक विरुद्ध निक. हो, याचा विचार, हा विचार म्हणजे विवेक. दत्तात्रय भगवंतांनी भागवतामध्ये 24 गुरु केले. हो, पण तरी पण त्यांचं समाधान झालेलं नाही. हो, शेवटी नाथ बाबा टीका करतात एका ओवीतून, 24 गुरूंचा ही गुरु विवेक वैराग्य विचारू, या लागे नरदेह सदरू, मुख्य गुरु नरदेह जाणावा. म्हणून 25 केले. म्हणून 25 सांगायचे. तुम्ही आहेत ना, सांगा. मग आपणच सांगायचं 25 आहेत. सांगतो की, समाजाला सांगतो ना, घाबरते काय? श्रीपदावंश तालमीतलाय मी पण. हो, समाजाला 24च माहित. गेलं, डोक्यातूनच गेलं सगळं. विठ्ठल दत्तात्रय भगवंतांनी 24 गुरु केले, परंतु नाथ बाबा सांगतात 24 गुरूंचाही असणारा गुरु कोणता? विवेक वैराग्य विचारू. हो, त्याला अजून एक प्रमाण देतात. नाथरायांना माहिती, भामटी लोक विश्वास ठेवणारच नाही कशावर. हो, श्रीकृष्ण सांगे उद्धवासी, स विवेक वैराग्य जयापासी, तोची गुरु आपला आपणासी, विशेषत्वे जाणावा. किती दिवस गुरु आणि शिष्य आपण घेऊन चालायचं. हो, लंगोटे बाबांनी मला व्यापकतेचं बोधाचं ज्ञान दिलं. त्यांनी सांगितलं, बाबा मी तुझा गुरु नाही, मी तुझा शिष्य ना, मग मी लगेच बाबांच्या गाठात घालून फिरायचं. आता असं पण नाही. निवृत्तराय सांगतात, ज्ञानोबराय जरी ज्ञानोबराय आणि निवृत्तराय एकच होते, तरी पण ज्ञानोबरायांनी ती रीत निभावली. अमर्यादा याने नाही केली कधी, गुरु शिष्यपण सिद्धीस नेले. हा व्यवहार जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत ठेवावाच लागेल. गुरु आणि शिष्य. माझे गुरुवारे सांगतात, डांग्या बोपल्याला जर माजायचं असेल ना, अभिषेक महाराज,
डांग्या भोपळ्याला जर माजायचं असेल ना त्याने वेराला कधी सोडायचं? हो. आणि तो एक दिवस डांग्या भोपळा इतका माजतो का वेल शेवटी मग काय करतो? स्वतःला संपवून घेतो. हो, ही बोधाची व्यापकता बरं का. म्हणजे मला तुला सांगायचंय काय, आपल्याला जे बोधाचं ज्ञान देतात ना, हो, त्यातून एकच कळतं की जगामध्ये वस्तूच एक आहे, गुरु बी नाही, शिष्य बी नाही. अष्टावक्र गीतेमध्ये जनक राजांना अष्टावक्र स्वामी उपदेश करतात. कृत्वामूर्ती परिज्ञानम चैतन्यस्य न किम गुरु निर्वेद समता युक्त्या यत्स्या रयती संस्कृते. जनक राजा समता अपेक्षा आणि युक्तीद्वारा जो परमात्मा वस्तूचा अनुभव घेतो, तो साधक, तो पुरुष, तो भक्त स्वतःचा गुरु असतो. बाहेरील गुरु हे प्रकृती रूप असतात. म्हणजेच काय, पै एक वाचून आहे जे विठ्ठल ते एक वाचुनी काही पै भिन्न भिन्न आन नाही. सोहम बोधे तयाची ठाई अनन्य होय. ज्ञानोबा 18व्या अध्यायात सांगतात. आपल्या बोधाची ताकद आहे, बोधाचं ध्येयच हे की जगामध्ये दुसरी वस्तूच नाही, एकच वस्तू आहे फक्त. ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला एक ओवी आली आहे, प्रभू मी जे जे बोलिले ते ते तुमचेच शिकविले, तरी अवधारी आपुले आपण देवा. आता एक प्रश्न विचारतो. आता मी जे टमाटामा बोलतोय हे माझ्या गुरुवर्यांकडून मी शिकलो. गुरुवर्य एक, शिकलो कोण? मी. किती झाले? ऐकते ना तुम्ही? 2. हा. आणि मी बोलतोय, ऐकते कोण? तुम्ही. किती झाले? आपण तिकडे वेगळं झालो की नाही आता? एक ना, बरोबर ना? हो. इथं बसलं ना, या धर्म मंडपाची ताकद आहे बरं का. इथं बसलं ना आपल्याला बोधाचा विषय पडतो. आणि जोपर्यंत धर्म मंडपात आपण आहे ना तोपर्यंत आपल्याला अशी काही ती भूल चढते ना, हो, की जगामध्ये आपल्याला असं वाटतं की नवीन अनुभवच येतो व्यासपीठावर इथं बसल्यावरती की खरंच मी एकटा नटलेलो आहे. पण इथून बाहेर पडलं, कार्यक्रम संपला. हे स्मशान वैराग्य, हो, ही स्मशान भूमिका आहे आपली. हो, निश्चय झाला पाहिजे ना याचा. अपरोक्ष ज्ञाने विनवान झट, उदरार्थ दंभ खटपट, जेवी मद्यपान मरकट, उडे उद्धट तडतडा. भागवतात नात्राय सांगतात. हो, माकड अगोदरच शांत असतं आणि तशात त्याला जर पाजली तर तैसे. हो, हो, तैसे ज्ञान जात तया, जे काही आचरले गा धनंजया, ते अवघेची गेले वाया, जे चित्तहीन. अर्जुनाला श्रीकृष्ण परमात्मा सांगतात, हे ज्ञान सोडून तू काही जरी केलं, आपल्याकडे जरी ज्ञान आहे पण या ज्ञानाच्या अनुसंधानात नसेल, त्या ज्ञानाचं स्मरण आपल्याला होत नसेल, त्याचा विचार येत नसेल. मी तर म्हणतो माझं पहिलं कीर्तन होण्याच्या अगोदर ना माझी स्वतःची अमोल 2,000 ते 3,000 कीर्तन झाले असतील. कशी? तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपणाशी. अंतकरणात सतत तो विचार प्रज्वलित असणं, याचं नाव अनुसंधान आहे. विचारा वाचून विचारा वाचून न पविदे समाधान, न पविदे समाधान. विचारा वाचून न पविजे समाधान. नक्की करायचंय काय? बाबा सांगायचे, आपण सगळेच म्हणतो चांगला विचार केला तर, चांगला विचार केला तर, पण नक्की प्रश्न असा पडतो की विचार कसला करायचा तेच आम्हाला कळत नाही. हो, विठ्ठल चांगला विचार 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 करायचा, फक्त विचार करायचा. हो, सतत विचार केला ना की आपली दृढ अपरोक्ष भावना झाल्याशिवाय राहणार नाही. हो, 3 प्रकारची ज्ञान आहे. एक परोक्ष ज्ञान, एक अपरोक्ष, 2 प्रकारचे ज्ञान, एक परोक्ष ज्ञान आणि एक अपरोक्ष ज्ञान.
परोक्ष ज्ञान म्हणजे काय? चला थोडं विचारसागराकडे जाऊ. अवघड सांगणार नाही. एक अवांतर वाक्य असतं, एक महावाक्य असतं. अवांतर वाक्य म्हणजे विचारसागरात काय सांगतात की ते असं आहे, ते तसं आहे, ते अमुक आहे, ते तमुक आहे, याला म्हणतात अवांतर वाक्य. आणि महावाक्य कशाला म्हणतात? की ते जसं आहे असं आहे, जे ऐकलंय त्याचा स्वतः ज्याने अनुभव येतो त्याला महावाक्य म्हणतात. आणि हेच तत्वमसी महावाक्य तुम्हाला मला भेटलं. आणि हेच तत्वमसी महावाक्य घेण्यासाठी देवावरून तुकोबारा यांना आमच्या उत्तूरला यावं लागलं होतं. हो, तुकोबारा जेव्हा ओतूरला आले ना देहूवरून, ऐकता ना तुम्ही, तुकोबाराय देहूवरून ओतूरला आले, मजा म्हणून आले का? आता आळंदीचे माझे मित्र आहे सगळे, डॉक्टर आकाश भाऊन ते सगळे, ओमकार भाऊन ते आलेत फोर व्हीलर मध्ये एसी लावून आले असतील, बरोबर ना? हा, एक सेकंद काच खाली गेलं नसेल. मग तुकोबारांना तेव्हा एसीची गाडी असेल का? मग कशासाठी आले असतील? मजा म्हणून आले काय? तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, विद्या ब्रह्मानंदी सांग, तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग. त्याची अंग झाला तुला आता. त्याची अंगी तुका झाला आता, त्याची अंगी तुका झाला, त्याची अंगी तुका झाला. तत्वमसी महावाक्य घेण्यासाठी, ते प्राप्त करून घेण्यासाठी तुकोबारांना देहूवरून उतरला यावं लागलं. हो, ते असं आहे, ते तसं आहे, हे परोक्ष ज्ञान हे पण होतं. अपरोक्ष ज्ञान त्याचा अनुभव पण आपल्याला आलेला आहे. हो, पण जो आलेला जो अनुभव आहे ना, मी जेव्हा कशी बोललो ना की या धर्म व्यासपीठामध्ये बसल्यावरती आपली 100% भूमिका होते की जगामध्ये फक्त मीच नटलोय. हो, इथं कीर्तनकार बोलत नाही, श्रोतावर्ग ऐकत नाही, गायक मंडळी गात नाही, वादक मंडळी वाजवत नाही. हो, हे सगळं काय आहे जे मीच एकटा नटलेलो आहे. हो, सगळं जगामध्ये एकच नटले. मग बोलायचं कोणी कोणाशी? बोलायचं कोणी कोणाशी? हे समजून घेण्यासाठी तुकोबारायांना ओतूरला यावं लागलं. हो, तुकोबारायांना बाबाजी चैतन्याने रामकृष्ण हरी मंत्राचा उपदेश केला. चैतन्य नावाचा ग्रंथ. तुक याचा उत्तम अधिकार पाहुनी मस्तकी ठेवीला कर, रामकृष्ण हरी मंत्र तया लागी सांगितला. हो, आणि आम्ही सगळेच इथपर्यंत येऊन आडलोय. इथं पुढे जायला तयारच नाही आम्ही. हो, पुढं सांगतात त्या मंत्राचा अर्थ सांगून, तुकयासी ठसविले पूर्ण ब्रह्मज्ञान, जेथे मायेचे नसे प्रावरण, तेची स्वरूप तुकोबारांना दाखवले. आपला संबंध आहे त्याच्याशी काय? आहेच. जेथे मायेचे नसे प्रावरण, त्याची स्वरूप तुकोबारांना दाखवले. तुमचा आमचा संबंध आहे त्याच्याशी काय? लय मोठा प्रश्न आहे, लय मोठा प्रश्न आहे. अहो, आपला अनुभव आणून दिला ना? नाही दिला. आपला अनुभव आणून दिला म्हणून आपण म्हणू शकतो ओम नमो ज्ञानेश्वरा. आपण हे म्हणायचं नाही, आपण पुढचं म्हणायचं तुमचा अनुग्रह लादलो. पण ज्याला अनुग्रह भेटलाय ना त्यांनीच अनुग्रह शब्दाचे जर ऑपरेशन जर केलं ना, अनु म्हणजे कृपा आणि ग्रह म्हणजे प्राप्त करणं. भगवंताची कृपा प्राप्त करणं, अनुग्रह. संतांना शरण गेलं ना, नवीन मंडळी भरपूर आहेत. हो, साधं आपण बाजारामध्ये जर गेलो ना, बाजारामध्ये ऐकताय ना, मागे ऐकताय ना तुम्ही, बाजारामध्ये गेल्यावर मेथीची भाजीची गड्डी जर घ्यायची असेल, 10 रुपये असेल, 20 रुपये असेल, ऐकताय ना, बरोबर? गेल्यावर आपण काय करतो, तिथे जातो. जी बाई पहिली जाते ना अमोल दादा, ती एकडची खालची जोडी काढती, वर टाकते, आणि त्याच्या मागून जी येते ना ती काय करते, वरची जी खाली टाकली तीच घेते. ये मृत्यू लोकीचे उपराटे. हा, किती वेळा
किती वेळा जन्मा यावे नित्य भावे भजित मनवनी जीव भ्याला शरण गेला विठोबासी. कीर्तनकार हे प्रमाणाला उतालाय म्हणायचा, गायकांना तर आवरायला कोण तयारच नाही. आणि वादक तर त्याच्या पुढचे, तुमचं नाही बरं, तुम्हाला नाही म्हणत. हे वास्तव आहे, हे वास्तव आहे. आपलं काय आहे ना की भक्ती बरोबर चाललेली आहे, आपला संतांवरती विश्वास पण आहे. हो, भक्ती बरोबर चालले, विश्वास थोडा बाजूला होता, भक्ती बरोबर चालले. संतांचं बोलणं पटतंय बी, पण संतांच्या बोलण्यावरती आपला विश्वास नाही. हो, आपला विश्वास नाही. आपल्याला ज्या वेळेस सर्व खलविदम ब्रह्माचा उपदेश झाला की जगामध्ये तूच तूच नटलेला आहे, मग जो पासे तव तूच आहेस. ओवी आठवली तर बघा महाराज गुरुजी एकदा. हो बाबा, आठवते का ओवी ती कुठे बाबा? कोणती हो? मग जो पासी चराचरी तव तूच आहेस. येथे भलतीने सद्भावे नाही, प्रयाग माता विश्वरूप आहे, इतर नाही ती पण नाही. असं विठ्ठल माझं म्हणणं असं आहे, माझं नाही सगळ्या संतांचंच म्हणणं असं आहे. हो, ज्या वेळेस मला सर्व खलविदम ब्रह्माचा प्रबोधाचा विषय चाललाय बरं का, प्रबोधाचा विषय चाललाय, ज्या वेळेस मला प्रबोध माझ्या सद्गुरूंनी दिला त्याच वेळेस माझी भूमिका व्हायला पाहिजे होती की मला तीर्थांची गरज नाही, तीर्थ माझ्या घरी लोळून घ्यायला येतीलच. आहे विश्वास आपल्या या गोष्टीवरती? आहे विश्वास? फक्त आपण श्री गुरु सद्गुरु सद्गुरू होणार नाही. हो, ताईंनी सांगितलं 1000 कीर्तन ऐकायचे, ऐक पण आचरणात आणा, पण ते कीर्तन कोणाच ऐकायचं इथून सुरुवात करायला लागणार आता. हो बघा, संतांनी सांगितलं माझा विश्वास आहे. हो, मला ज्यावेळेस माझ्या श्री गुरूंनी परब्रह्म तत्वाचा व्यापक तेज बोधाचा उपदेश केला त्याच वेळेस माझी भावना व्हायला पाहिजे होती की मला तीर्थाला जायची गरज नाही, कारण का मी स्वतः तीर्थ स्वरूपे. जर मी नसे ऐसा करून उठावं असे परी प्राण्यांचे दैव कैसे न देखती माते. ज्ञानेश्वरी सांगितलं, ज्ञानोबरायांनी जीव ओरडून ओरडून सांगितलं. तिकडून भागवतात परत आला, मग भागवत पण वाचतो. सुता वेगळे वस्त्र नसे, मज वेगळा प्रपंच नसे, उद्धवा प्राप्ताचे भाग्य कैसे न देखती माते. पाहता सुताची दिसे उघडे, त्याचे नाव ठेवती लुगडे, प्रत्यक्ष चैतन्य पुरे पुढे त्याशी संसार म्हणती वेडे. जगामध्ये सर्वत्र परमात्मा नटलेला आहे, आणि नाथबा म्हणतात ही मूर्ख लोक त्या संसार परमात्म्याला फक्त संसार मानतात. हो, आपल्या बोधाची व्याख्या आहे बरं का, बोधाची ताकद आहे. जेथे संसार चित्र उमटे, मनोरूपी पटू फाटे, मग सरोवर आटीचे प्रतिमा नाही. दिसणार खरं आहे का आपल्याला दिसतंय ते? आपण म्हणतो ना, है ना, तो श्लोक आहे बघा, जगत मिथ्या ब्रह्म सत्य. आता असं आहे, ब्रह्म मिथ्या जगत सत्य. खरं आहे. हो, नाही माझा विश्वास नाही बसत त्या गोष्टीवरती आज एवढा. हो, तेवढा विश्वास नाही बसत. नाथबाबांनी टोला मारला या गोष्टीवरती, जया संत चरणी नाही विश्वास, धीक त्यासी वास यमपुरी. हो, जया संत चरणी नाही विश्वास. संतांच्या वचनावरती, संतांचे वचन म्हणजे काय? संतांचं वचन म्हणजे गाथा नाही, संतांचं वचन म्हणजे ज्ञानेश्वरी नाही, वाचली पाहिजे. संतांचा आत्मा आहे तो. हो, संतांचं वचन आपल्या गायकवाडताई सांगतात. हो, हे जे नाम आहे ना, हे अवाङ्मयीन आहे. अवाङ्मयीन म्हणजे कुठेही लिहिलेलं नाही, अलिखित आहे. का तर हे परंपरागत 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 याने चाकलं, त्याने उष्ट केलं, ते परत आपण खाल्लं, असं आलं पाहिजे. हो, असं जर असेल तरच आपला व्यापार होऊ शकतो बरं का. परंपरा पाहिजे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. परंपरा पाहिजे, परंपरा पाहिजे. परंपरा म्हणजे नक्की काय? परंपरेला खूप महत्व आहे. सगळेजण ऐका. अथवा अमृत मथना सारखे होईल अर्जुना, जरी रिगसील अनुष्ठान संप्रदाय विना. अर्जुनाला सांगितलं, कधी कधी मला प्रश्न पडतो की मी उद्धटो आणि अर्जुनाला एकेर शब्दाने हाक मारतो. माझी तेवढी लायकी पण नाही उभं राहायची अर्जुनांपाशी. हो, आधीच विवेकाची गोठी, वरी प्रतिपादे कृष्ण जे गजेठी, अनेक भक्त राजू किरीटी परिसत असे. आधीच ब्रह्मज्ञानाने, गुह्य ज्ञानाने
भरलेलं गाठोड, ते गाठोड सोडणारे स्वतः श्रीकृष्ण परमात्मा आणि त्या गाठोड्यातला माल विकत घेणारे भक्तांचा राजा असणारे अर्जुन आहे. किती मोठी योग्यता आहे. हो, किती मोठी योग्यता आहे. हो, पण अर्जुनांची ती भूमिका झाली बरं का. आता मला जे भेटलं ना, आता मला काही गरज नाही. हो, नाशिवंत देह जाणार सगळं, मला पटल आणि इथपर्यंतच म्हणून आणलोय. याच्या पुढे जायला मी तयारच नाही. एखादा उद्या जर म्हटलं महाराज तुमचा देह नाशिवंत, बाबा रे तू जायला आमचा नाही जाणार. आकारासी काही साठावं देह प्रत्यक्ष झाला देव, ही आपल्या संप्रदायाची ताकद आहे. हो, तुका म्हणे हात मूर्ख नेने वर्म संत चरण, किंवा नामा म्हणे जीवे करी निंबलोन, विटे सहित चरण ओवाळीन. विशेष राहत नाही. सुवर्णाचे मन केले ते सोनियाच्या सुती विले, तैसे म्या जग धरले सभाग्य अभ्यंग तरी. हो, परमात्म्याला सांगतात सोन्याचे मनी केले आणि ते सोन्याच्याच तारात ओवले. मग कुणी कोणाला ओवलं? ब्रह्मादिसे उघडे जगामध्ये, ब्रह्मादिसे उघडे, ब्रह्मादिसे उघडे जगामध्ये, ब्रह्मादिसे उघडे. एकाची सोने नाना परिले, एकाची सोने नाना परिले, म्हणणं आहे जगामध्ये ब्रह्म उघड दिसतंय. हे फक्त अमोलदादाचं म्हणणं आहे बरं का. त्या म्हणण्याचा तुमचा आमचा संबंध, कारण आम्हाला अजून माणसंच दिसतात. त्याच्यामुळे कीर्तन प्रवचन ते गायक वादक आणि कीर्तनकार यांच्यापाशीच येऊन संपलं. आमचा संबंध नाही. हो, संतांच्या वचनावर विश्वास पाहिजे. अमोल महाराजांनी सांगितलं जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. आपण सगळ्यांना प्रमाण विठ्ठल जळीस ठरला भरला ठाव नाही उरला, जणी म्हणे आत्मा एक सर्वभूती तो व्यापक, व्यापकतेची कितीतरी प्रमाण वाटेत. हो, जगामध्ये परमात्मा नटला, देव नटलेला हे समजून घेण्यासाठी संत भेटावे लागतात. हो, आणि संत भेटत नाही बरं का. खूप अवघड आहे संतांची भेट होणं, खूप अवघड आहे. हो, पण ज्याची भेट झाली ना, हो, शेवटच्या चरणात येणारच ते. जगामध्ये सगळीकडे काही देव नटलेला आहे हे समजून घेण्यासाठी खूप पुण्य असावे लागते. हो, पण पुण्य पण बऱ्याच प्रकारची बरं का. जर देव भेटण्यासाठी पुण्याची आवश्यकता आहे, संत भेटण्यासाठी पुण्याची आवश्यकता आहे. हो, पुण्याची व्याख्या तया पुण्याची पावटी. हो, किंवा स्वर्गी पापात्मक पुण्य येईजे, पापात्मक पाप नरका जायचे, माते जे नेपविजे ते शुद्ध पुण्य. हो, स्वर्गी पुण्यात्मक पापे जे. आपण पंक्ती घातल्या, आपण देवाला गेलं, आपण दान धर्म केला, आपण एखाद्याला मदत केली की आपल्या पदरात पडतं काय? पुण्य पडतं. बरोबर, पुण्य म्हणजे सगळ्यात चांगली गोष्ट. हे तर मान्य आहे. ऐकताय ना तुम्ही? पुण्य सगळ्यात चांगली गोष्ट आहे. पण ज्ञानोबा राय माझे सांगतात की स्वर्गी पुण्यात्मक पापे जे. हो, चांगलं कर्म, धर्म करणं, दान करणं, एखाद्याचं चांगलं चिंतन करणं हे पुण्य आहे. पण ते पुण्य स्वर्गात पाप रूपाने येतं. ज्ञानोबा राय म्हणतात. तुम्ही म्हणता महाराज मग नक्की करायचं काय? पापात्मक पाप नरकात जायचे, पाप ते पापच येते, नरकातच जातं. पण ज्या पुण्याने मी प्राप्त होऊ शकतो त्याला शुद्ध पुण्य म्हटलं जातं. असं पुण्य तुमच्याकडे जर असेल, कोणतं? दान धर्म करणारं, पंक्ती उठवणारं, कपडे नाणं आमक तमक देणं, हे तुमच्याकडे असेल तर आम्हाला स्वर्गात पाठवलं जातं. आता एक प्रश्न विचारतो. एखाद्याने जमीन विकली किंवा मुंबईला भरपूर मोठा जॉब केला, बिझनेस केला, रिटायर झाला, गावाला आला, मोठा बंगला बांधला, बँकेत 4-4, 5-5, 9-9, 10-10 एफडी केल्या. ऐकता ना तुम्ही? जोपर्यंत एफडी बँकेत केलेली आहे त्या एफडीचं व्याज
त्या माणसाला भेटणार आहे. बरोबर ना? इथपर्यंत पटतंय. पण ज्या दिवशी बँकेत असणारी एफडी संपली तरी पण बँक त्याला व्याज दिलाय ना, नाही देणार. देईल का? साधी उदाहरण आहेत. ज्ञानोबा सांगतात, जोपर्यंत पुण्याचा बॅलन्स तुमच्याकडे ना तोपर्यंत स्वर्गात तुमची ठेव केली जाते. पण ज्या दिवशी तुमचं पुण्य संपेल ना त्या दिवशी तुमच्या ढुंगणावलात मारून मृत्यू लोकात पाठवलं जातं. हो, स्वर्गी काय सांगू सुख पुण्य सरल्या लोटती देख मागुता पाहाव्या मृत्यू लोक जन्म मरण भोगाव्या. आनंद लहरी ग्रंथामध्ये नाथ बाबा सांगतात, भागवताचा एव स्वर्ग आणि संसारा जन्म मृत्यूच्या येरझारा नाना योनी अपारा निज कर्माद्वारे स्वयंभोगी. किती व्याख्या आहेत आणि आपण पण त्याच मागे लागलो. अजून पंक्ती उठवायच्या, इकडे जायचं तिकडे जायचं. पण ते पाप आहे. हो, पण मी ज्याने प्राप्त होईल असं पुण्य करून तुम्ही स्वर्गात जाऊ शकतात, चंद्रलोकात जाऊ शकतात, इंद्रलोकात जाऊ शकतात, ब्रह्मलोकात जाऊ शकतात. इथपर्यंत जातो ते. म्हणून परमात्म्याला अर्जुनांना सांगण्यासाठी एक श्लोक तयार करावा लागला. आ ब्रह्मभुवन लोक हा पुनरावर्तीना अर्जुना मामपित्त तू कोणत्याही पुनर्जन्मान विद्येते. हो, अर्जुना खूप सारे पुण्य तुझ्याकडे असेल तर स्वर्गाला, चंद्राला, इंद्राला, ब्रह्मलोकापर्यंत जातील. पण तिथून मागे यावं लागणार. पण जर चांगलं शुद्ध पुण्य तुझ्याकडे असेल आणि माझी प्राप्ती तुला जर झाली तर माझ्या स्थानाला एकदा जर गेला तर पुनरावर्तीनं अर्जुना. हो, ते स्थान म्हणजे काय? तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादत परम शांती स्थानम प्राप्यसी शाश्वतम. हो, अर्थ पण सांगणार आहे. ते स्थान न तद्भास ते सूर्यो न शशांको न पावका यदगत्वा निवर्तन्ते तदव धामम परम मम. अर्जुना, ते स्थान कसं आहे? ब्रह्मलोक, स्वर्गलोक, चंद्रलोक, इंद्रलोक वाचलेला आहे. आपण चित्र पण बघितलेली आहेत काही काही पुस्तकांमध्ये ना. आजही तुम्ही ChatGPT ला विचारा, लगेच फोटो देते ते ऍज इट इज. हो, स्वर्गलोक, चंद्रलोक, ब्रह्मलोक ते आता बऱ्याच मालिकांमध्ये, ते गरुड मालिका लागली होती, विष्णू पुराण लागलं होतं, कृष्ण पुराण लागलं होतं, त्याच्यामध्ये चित्र दाखवलंय. पण ज्या श्लोकामध्ये परमात्म्याने सांगितलं की अर्जुनाचे स्थान असं आहे की जे स्थान सूर्याने, चंद्राने, अग्नीने प्रकाशित होत नाही. ऐकताय ना? हो, म्हणजेच काय? त्या स्थानाला, कोणत्या स्थानाला? ज्या स्थानापासून एकदा का मी पुण्याला गेलो आणि पुण्यामध्येच मला मारायचे, पुण्यातून मला परत उतरला यायचं नाही, असं जे स्थान आहे अर्जुना, ते सूर्याने, चंद्राने, अग्नीने प्रकाशित होत नाही. का? तर त्याच्या सत्याने सगळं प्रकाशित होतंय, तुझी या सत्याने. वेदासी तुझ्या सत्याने वेदांशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या वेळे थोडं विसंगत झाली, परंतु ते स्थान म्हणजे काय? जिथे गेल्यावर पुन्हा आपण जन्माला येत नाही. हो, आणि याच्यासाठीच परमार्थ करायचंय बरं का. जन्म मरण थांबण्यासाठी परमार्थ करायच्यापेक्षा वेगळं ध्येय, जन्माचं ध्येयच नाहीये. हो, पण असं स्थान प्राप्त करून घेण्यासाठी ते संत भेटणं अवघड आहे. संत भेटणं गरजेचं आहे. ते संत जर भेटले, कोणते संत? हरिप्राप्तीसी उपाय धरावे. चुकीचं बोलता तुम्ही, धरावे बाबाचे ते पाय. हो, आज बाबांचेच पाय धरायचं काम चाललंय सगळीकडेच बरं का. धरावे संतांचे ते पाय. हो, संत कुणाला म्हणतात फक्त हेच पहिलं समजून घ्यायचं. हो, संत नक्की कुणाला म्हणतात हे कळलं ना, ते नाम तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही आणि मोक्ष तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही आणि त्या स्थानाला पोचल्याशिवाय बी राहणार नाही. पण सुरुवातीतून करावं लागणार की संत नक्की मनाला कोणतात. हो, दासबोधमध्ये गोवी. हो, ते जनामध्ये वागे, ज्या वेगळी गोष्ट सांगे,
जयाच्या अंतरी ज्ञान जागे तोची संत. हो, लोकांमध्ये राहतात. संतांचं वर्णन करायला गेलं ना, ओव्या पुरणार नाही, श्लोक पुरणार नाही, वेळ पण पुरणार नाही. हो, ते मुद्द्याला हात घालत नाही. हो, संत जर भेटले, हो, पण संत भेटणं अवघड आहे बरं का. कशाने भेटणार आहे ते? पुण्य जे म्हणतो ते स्वर्गात पाप रूपाने जातं, पाप नरकात जातं. मग असं कोणतं पुण्य आहे बाबा ज्याने परमात्म्याची प्राप्ती होईल, संतांची भेट होईल? ते आहे शुद्ध असणारं पुण्य. हो, असं पुण्य ज्याच्या पदरी आहे त्याचीच भेट संतांना होऊ शकते अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. कोण पुण्य कोणा गाठी, कोण पुण्य कोणा गाठी, जासी ऐसी आज बेटी, जासी ऐसी आज बेटी, जी हरी धरी लावणी, जी हरी धरी लावणी, जासी ऐसी आज बेटी, जासी ऐसी आज बेटी, जी हरी धरी लावणी, जी हरी धरी लावणी. संत त्यांना म्हणतात, हो, नेनती काही टाणाटोना एका नामस्मरणा वाचून या. त्या संतांच्या दासबोधामध्ये समर्थ स्वामी सांगतात, जयाच्या अंतरी ज्ञान जागे तोची साधू, तोची संत. हो, तेची संत, तेची संत त्यांचा. हा, पुढे काय? निनती काही टाना टोना एका नामस्मरणा वाचून या. म्हणून म्हटलं आपला विश्वास बसत नाही. हो, संतच फक्त नामस्मरणाशिवाय काही करत नाही. ही संतांची भूमिका आहे. त्याच संतांच्या अंग खांद्यावर खेळणारे आपण आजही लेकरे. पण जसा माझा बाप करतो तसं मला अजून आज जमत नाही. हो, मग नक्की आता मुलगा कमी पडतो, पुढचं मी नाही बोलत, कारण माझी योग्यता नाही ती. कारण साधू साधू होत आहे, साधू होत आहे. ज्ञानेश्वर मध्ये जर गेलं ते वेळ लय कमी आहे. ज्ञानेश्वर मध्ये जर गेलं तर स्वाती नक्षत्राचा दृष्टांत ज्ञानोबरायाने दिला. तुम्हाला सर्वांनी आता असेल वाचलेला असेल. स्वाती नक्षत्राचा पाऊस पडत असताना त्या स्वाती नक्षत्राचा एक थेंब जर शिंपल्यात पडला तर त्याचा काय होतो? काय होतो? मोती होतो. आणि स्वाती नक्षत्राच्या पावसाचा एक थेंब जर सापाच्या तोंडात पडला तर त्याचं काय होतं? विष होतं. पाणी एक, नक्षत्र एक, फक्त ग्रहण करणारी प्रकृती वेगवेगळी. गुरुजी वर्गात सगळ्यांना सारखं शिकवतात बरं का. हो, बॅक बेंचर उगाच बदनाम करून टाकले. हो, पण कधी कधी हो गुरुजींचं काय माहितीये, गुरुजी शिकवताना सारखंच शिकवतात, पण त्यातला एखादा चतुर विद्यार्थी असतो ना, तो पटकन ग्रहण करतो. हो, आणि त्याला मार्क पण चांगले पडतात. ज्ञानेश्वरी बघा, गीता बघा, सर्वांना घेते. येते भलतेने सद्भावे नावे, प्रयाग माध विश्वरूप पावे, येतुरने संसारासी द्यावे तिलोदक. हो, पण अष्टावक्री गीता जर काढली ना आपण अमोल दादा, ते म्हणतात आम्हाला 35% वाले 70-80% वाले नाही पाहिजे, आम्हाला 90% पुढचे विद्यार्थी पाहिजे. जगामध्ये परमात्माच आहे, दुसरी वस्तूच नाही, हे ज्याला मान्य आहे त्यांनीच माझी अष्टावक्री गीता वाचायला. हो, त्यांनीच वाचायला. हो, प्रत्येक ग्रंथ वाचताना त्या ग्रंथाच्या उंची इथपर्यंत आपल्याला जाता येणं गरजेचं आहे. वास्तविक तसं पाहिलं तर ज्ञानेश्वरी सोडून दुसरा ग्रंथ वाचायची गरज बी नाही आपल्याला, पण तेवढी ज्ञानेश्वरी आपल्याला पटत नाही. वाचत नाही बोलणार नाही, सगळेजण वाचतात. हो, पण वाचलेली ज्ञानेश्वरी मला पटत नाही, हे वास्तव आज. म्हणून मला इकडे तिकडे वाचायची 8 तास चालू झालेला आहे. हो, आणि त्याच ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरानं सांगितले, अवघीच शास्त्रे विद्या विनाशाची पात्रे वाचून होती स्वतंत्र आत्मबोधी. बाकीचे जे शास्त्र आहेत ते तुमचा विद्येचा नाश करू शकत नाही, पण माझी ज्ञानेश्वरी अशी छाती टोकून ज्ञानेश्वरीचं कौतुक ज्ञानोबराय करतात. म्हणून जाणत आहे असवा गीताची एकूसेवा काय करणं आगवा शास्त्र येरू. माझी ज्ञानेश्वरी जर निवृत्तनाथांसारख्या सद्गुरूंच्या सानिध्यात बसून तुम्ही जर वाचली ऐकली तर तुम्हाला अन्य कोणताच ग्रंथ वाचायची गरज नाही. कारण बाप ग्रंथ गीता तो कृष्ण प्रतिपाद्य देवता. हो, इतकी ज्ञानेश्वरीमध्ये ताकद आहे. आमचे गुरुवर सांगतात ज्ञानेश्वरला हात लावल्यावर करंट लागतो. ऐकता ना तुम्ही?
ज्ञानेश्वरीला हात लावल्यावर करंट लागतो. परत विचारतो मी, मग करंट जिवंत माणसाला लागतो की मेलेल्या माणसाला लागतो? मग आपण रोज ज्ञानेश्वर वाचलो होतो, पण मला अजून एकदा झटका बसत नाही. हो, म्हणून ती ज्ञानेश्वरी कृपा करत नाही आपल्यावर. आजही तेवढ्या अर्थतेने तेवढ्या भावाने जर ज्ञानेश्वरीकडे पाहिलं ना, हात लावायचा सोडा. आजही आपल्या प्रत्येकाचा अनुभव आहे. आळंदीमध्ये जा आणि दर्शनाला जात असताना फक्त माऊलींचं गाभार असा थोडा 2-4 पावले उद्या इकडून लांबून पाहिलं ना, चरकन डोळ्यात पाणी येत आहे. हो, पण जिवंत माणसाचं येतं बरं का. मग आपण ठरवू आपण जिवंत आहे की मेलेलं आहे. सकाळी मोबाईल आहे ना मी 95% चार्जिंग केला होता. अमोल दादा 95% चार्जिंग केला होता आणि आता आहे 74%. आता माझं लक्ष असं आहे की इथे कीर्तन झालं, मला घरी जायचं. घरी गेलं मला जेवायचं डोक्यात. माझ्या डोक्यात काय पहिले याला काय करायचं, चार्जिंग करायचं. आणि हे जेव्हा घेतलं ना 50,000चं, आता मी काढलं याला लगेच मागचा कव्हर टाकला होता, याला पुढचं स्क्रीन गार्ड टाकलं होतं. याची काळजी घेतली बरं का. पुढे सांगायची गरज आहे का मला? चला सांगू म्हणतील असं काय बोला की. साधी मोबाईलची चार्जिंग जरी संपली, माझ्या डोक्यात काय पहिलं त्याला चार्जिंग लावायचं, त्याच्याशिवाय आपलं सूत्र हलणार नाही. पण ह्या बाह्य जगतात मिरवता सर माझी चार्जिंग जी संपत चालली, ती चार्जिंग करायची कुठं करायची मी आता? ही चार्जिंग स्टेशन आहे आपलं, हे चार्जिंग स्टेशन आहे, इथे चार्जिंग करून घ्यायचं आपल्याला. भागवतामध्ये आपण म्हणतो असं तसं सत्संग अमुक तमुक. सत्संगाला मस्तीवर नाही यायचं, सत्संगाला खेळीमेळी नाही घ्यायचं. त्या सत्संगाची ताकद आहे भागवतात. संत संगती वेगळं जाणं, तात्काळ पावावया माझे स्थान, अनेक नाही साधन सत्य जाण उत्तम. संतन के संग नाच रे तेरी अच्छी बनेगी. संत के संग नाच रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. राधा की बन गई मीरा की बन गई. राधा की बन गई मीरा की बन गई. मिलते गिरधर गोपाल रे, मिलते गिरधर गोपाल रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग नाच रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग नाच रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग नाच रे तेरी अच्छी बनेगी. अमोल दादाने सांगितलं तेरी काय अच्छी बनेगी. बरवा संत समागमू प्रगटला आत्मारामू, ही अच्छी बनेगी. काय अच्छी बनेगी? बरवा संत समागमू प्रगटला आत्मारामू. हो विठ्ठल एता विद्यानाशू हे स्थळ तेने मोक्ष पादान हे फळ. ह्या दोहोंशी केवळ साधन ज्ञान किंवा तैसे ही होवी पाहिजे होती, म्हणून विठ्ठल विठ्ठल केलं. तैसे गीता जाणितलिया काय विस्मय मोह जावया, तरी आत्मज्ञान आपुल्या मिळजे इथ. हो अच्छी बनेगी आत्माराम प्रगटला. हो हे परमार्थाचा अंतिम ध्येय. काय संतांच्या सोबत करायचंय. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगता मग सत्संगे प्रबळे, सच्छास्त्राचे निबळे, जन्म मरणाचे निमाळे निस्तरी राणे. म्हणून जे हरपले आपण आपे पावे, ते संता ते पहावे की उसावे. म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा. हो म्हणून सत्संगाची गरज आहे. आणि भागवता सांगितले सत्य जाण उद्धवा. हो सत्संग कशासाठी? आपला अहमभाव घालण्यासाठी. अहमभाव जात नसेल ना, परमार्थमध्ये फलश्रुती भेटणार नाही. नाथ बाबा भागवतात सांगतात न त्यागीत अहमभाव स्थिती कदा न होय परमार्थ प्राप्ती, तेने निज धामा प्रती नव्हे गती सर्वथा. हो अहमभाव गेला पाहिजे. चैतन्य सांगतो अहमभाव झाला ज्याचा गलित, जन्म मरणासी त्रासेले चित्त, मने किती व्हावे भजित नित्य लागी नित्य जन्मा लागी येऊन. हो अहमभाव जाण्यासाठी आपल्याला सत्संग अटेंड करायचे. वास्तविक सत्संगाची भी गरज नाही आपल्याला. कधी हा व्यवहार जर झाला, कधी काना वचनाची भेटी वस्तू होवनी उठी
हा किंवा ऐकताची जे गोटी ब्रह्मत्वासी पण आहे मिठी, मी तुपण्याची दिठी विरून गेली. हा व्यवहार ज्याचा झाला अर्थ सांगतो. ऐकताची जी गोटी, जी गोष्ट ऐकल्यानंतर मी स्वतः परमात्मा आहे याचा अनुभव मला आला आणि मी परमात्मा स्वरूप आहे, जगामध्ये मीच एकटा नटलेलो आहे. जर जगामध्ये मी एकटाच नटलेलो आहे तर मी आणि अमोलदादा व्यवहार होईल का? नाही होऊ शकत. आणि ज्याचा मी तुपणाची झाली एका जनार्दनी डोक्यावरून गेला, एका जनार्दनी ज्याची मी तुपणाची बोलवण झालेली आहे. ऐकताना ऐकताची जी गोटी ब्रह्मत्वासी पडे मी तुपणाची दिठी विरून गेली, ज्याची मी आणि तुपणाची बोलवण झाली आहे त्याला सत्संगाची गरज. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा आपली वेळ झालेली आहे. आपली वेळ कसली वेळ झाली नक्की? कीर्तनाची की असो वेळ कमी आहे. माझं परम भाग्य समजतो, लायकी योग्यता नसताना देखील व्यासपीठावर मला बोलवण्यात आलं. हो अगदी न्यायाने माझी योग्यता नाही मला आताही माहिती. हो पण मी जेवढं टमटमा बोलतो तेवढं मी आचरण करतो की पण मला बघणं गरजेचं आहे. म्हणून माझी योग्यता नाही. आपल्या सर्वांच्या सेवेकरता रंगपंचमी निमित्त 1.5 दिवसीय वैष्णव मेळावा याच्या निमित्तानं मला सारख्या पामराच्या वाटाले प्रथम दिवसाची दुसऱ्या सत्रातली दुसरी कीर्तन रूपी सेवा. हो माझा परम भाग्य समजतो आपल्या सेवेसाठी घेतलेला अभंग संतांच्या भेटीचा. संतांची भेट कशाने होईल? हो संत भेटल्यावर काय देतात? डायरेक्ट तिसऱ्या चरणाकडे देतो आणि संपून टाकतो. हो जीही हरी धरला म्हणे जिरे संसाराची पाणी, कोण तो भाग्याचा ऐसियाची बोली वाचा. हो तुकोबाराय सांगतात की असा कोण तो भाग्याचा आहे, कोण भाग्याचा की जी संत त्याला भेटतील आणि संत त्याच्याशी गप्पा मारतील. नाही का? संत गप्पा नाही मारत. संत जर भेटलेच भेटणार नाही सोडून द्या. हो संत जर भेटलेच संत गप्पा नाही मारणार. संत तत्वमसी महावाक्याचा उपदेश तुम्हाला कळते. म्हणून कोण तो भाग्याचा ज्याच्याशी संत बोलतील. शेवटच्या चरणाचा तुका म्हणे त्याची भेटी होय संसाराची तुटी. संत जर भेटले, संत आपल्या अनुग्रहाचं नाम तत्वमसी महावाक्य त्याचा उपदेश करतात. त्या नामाने मी स्वतः परमात्मा स्वरूप आहे आपला अनुभव येतो. ताईने सांगितलं भरपूर नामाचे अनुभव आहेत. अष्टसाती भाव होतात, त्याने रडतं पडतं कोणीकडे तिकडे उडतं, सगळं घाम येतो. भरपूर प्रमाणे भरपूर आहे. ताईने सांगितलेले एका जनार्दनी असे अष्टसाती भाव उत्पन्न होतात. देवकरी जेव्हा अष्टसाती भाव होतात तेव्हाच आपला परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते. जेव्हा मी स्वतः परमात्मा स्वरूप आहे हा अनुभव मला आला त्याच वेळेस जन्म मरणात असणारा संसार कोणता नवरा बायकोचा लग्नाचा संसाराची तुटी नाही होत. हो तसं पण ते काय म्हणतात त्याला डायव्होर्सला मराठी शब्द काय? सोडी चिठ्ठी का घटस्फोट करायला कारण एखादा लालूलचूर जरी आला तर तो घटस्फोट करून देतोय. पण संत भेटले संसार मोडतात ना आपला कोणता जन्म आणि मरणाचा संसार. संत भेटले जन्म मरणाचा संसार आपला दगड टाकला जातो. ज्ञानेश्वर तैसे येण्याची शरीरात येणे सर किंबवणे झाले चिरापडे जन्म मृत्यू दगड टाकण्याचं सामर्थ्य या नरदेहामध्ये आहे. नरदेह अनमोली फिरसे नहीं मिलेगा, पक्का फलगिरी पेडा फिरसे नाही जुडेगा. ओम सोम की लुटे लुटना येतं लुटले जीवन का अंत आहे का प्राण जाय छोटे माझे वेळ झाले. विषय तसा खूप मोठा पण आहे आणि जास्त मोठा पण नाही. मी स्वतः जेव्हा एवढं समजून घ्यायचं का परमार्थ काम झालं तासभर पण कीर्तनाची गरज नाही.
झारडे सौहृदय सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, आपले गाडगे बाबा, लंगोटे बाबा, तुम्हा सर्व संत जनांच्या चरणी अर्पण करतो. तसेच कीर्तन उत्तम सर, अमोल दादा, माझे परम मित्र, प्रवीण दादा पखवाद वादक, हे पण माझे परम मित्र. सर्व आम्ही सगळे एकाच लेवलचे बरं का, कोण मोठं नाही कोण बारीक नाही. हो, एकाच वर्गातले विद्यार्थी आम्ही पण. हो, आणि सगळ्यांपेक्षा थोडा बारीक विद्यार्थी मी, असं म्हटलं तरी चालेल. हो, माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, अनुभवाने दिग्गज मोठमोठे मंडळी ज्यांचं आता लग्न आहे, आपले अभिषेक महाराज डॉक्टर आपल्या वारीमध्ये जे विनामूल्य सेवा देण्याचं काम करतात, ते पण नाही. आमचे मित्र आकाश भाऊ आले, ओमकार दादा पण आले, भरपूर अशी जीवभावाची मंडळी आलेली आहे. अजून आपले कीर्तनकार बघितलंच नाही, जास्त पुढे बसल्यामुळे शेखर महाराज पण आले, त्यांनी वरती डोकं केलंच नाही म्हणून ते मला दिसले नाही. असं असं आमचे शेखर दादा पण आले, उत्कृष्ट कीर्तनकार, हे सगळेच कीर्तनकार आहेत. त्यांनी पण सांगितलं, आकाश दादा, डॉक्टर साहेब, आपलं अमोल दादा, असं होतं, लय लोड आला का असं होतं. सुंदर असतात ते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तू कामने त्याचे होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी, जी हरी धरला, जी हरी धरला. संसाराचे पाणी दिले, दिले संसाराचे पाणी, पाणी, दिले संसाराचे पाणी,
दिले संसाराची पाणी दिले